नमस्कार मित्रांनो. अमित शहा आणि फडणवीस यांची चाल फिकी पडेल त्याला म्हणतात शरद पवार. जरी अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी चाल खेळली असेल, त्यांना वाटलं असेल आपण सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी आपला साहेब असेल, आपला एक माणूस त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसवावा, पण ज्याला चाणक्य म्हणतात ते शरद पवार. त्यांनी आज 8-10 दिवस जवळजवळ दिल्ली गाठली नाही. तात्पुरतं मुंबईत आले आणि परत बारामतीत गेले. घरामध्ये कौटुंबिक सर्वांच्या गाठीभेटी, सर्वांना मार्गदर्शन करणारे शरद पवार. शरद पवारांची तशी ख्याती आहे. त्यांना चाणक्य किंवा चाणक्य उगाच म्हणत नाहीत. त्यांनी कित्येक वेळा अशी बाजी पलटवलेली आहे की त्याला म्हणतात शरद पवार. याच शरद पवारांनी पार्थ पवाराबरोबर, जय पवारांबरोबर, रोहित पवारांबरोबर विशेष बैठका घेतल्या. त्यातले त्यात उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा ताईंबरोबर सुद्धा आत्तापर्यंत 4 ते 5 बैठका झाल्या. आणि जरी ते मला काही माहिती नाही म्हणत असले तरीसुद्धा अजित पवारांच्या NCPचं काय होईल या गोष्टीची भनक त्यांना होती. म्हणून त्यांनीच सुनेत्रा पवार यांना गळी उतरवून तिथे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली असा आता धागेदोरे कळत आहेत. आणि आता चर्चेमधून सुनेत्रा पवार ह्याच पुन्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष म्हणून पवार घराण्यासाठी 30 आमदारांनी सुद्धा कंबर कसलेली आहे. आणि बरेचसे आमदार आजही जरी अजित पवारकडे असले तरी देखील त्यांना शरद पवारांबद्दल प्रेम आस्था आहे. सोडून द्या जे की 12 ते 16 आहेत, जे की BJPचे हस्तक आहेत. सरकारने प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील आणि दुसरे काही, हे सोडून बाकी सर्वांना शरद पवारांविषयी आस्था आहे. आणि म्हणून त्यांनी सुनेत्रा ताईंनाच राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्यावर जोर धरला आहे. तशी सह्यांची मोहीम राबवली आहे. त्यानंतर आता मात्र विलिनीकरण होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि शेवटी राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा पवारच असेल हे राज ठाकरेंनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा शरद पवार न दिसताही कुठली चाळ खेळतील, कुठला हुकमेका वापरतील याची भनक न मोदींना, न शहांना, न फडणवीसांना. शेवटी जे शरद पवार इच्छितात, जे अजित पवारांच्या मनात आहे तेच होणार आहे